मतदारसंघाचा थेट संबंध कुठेही त्या घाणेरड्या गोष्टींबरोबर लागलेला नाहीये. अजून काही त्याच्यातून बातमी आली तर ठीक आहे, पण ज्या गोष्टी त्यांनी केल्या किंवा घडवलेल्या आहेत ते अत्यंत घाणेरडे आहेत. आता आपण पाहिलं असेल, सिडको असेल, म्हाडा असेल, जे काही चाललंय सगळीकडे, म्हणजे सगळ्याच शहरांमध्ये मी पहिलंच सांगितलं ना, की गेल्या 2-2.5 वर्षाचा प्रवास पहा आपण, आणि ज्या शहरांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे होती, की साध्या सोप्या गोष्टी व्हायला पाहिजे, जसं मुंबईमध्ये रोड स्कॅम असेल, अटल सेतू आता मी येताना पाहिलं, उद्घाटन ह्या लोकांनी केलं, वरचं टॉप लेअर ठेवताना बरोबर ह्यांचं सरकार आलं होतं आणि त्याच्यातच घोटाळा झालेला आहे. तर अनेक घोटाळे असे आहेत, म्हणजे ही जरी फाईल आता असेल तरी अनेक घोटाळे आहेत, ते आपल्या माध्यमातून येत असतात, आमच्या माध्यमातून येत असतात. पुढे क्लीन चिट पण त्यांनी तेवढेच तयार ठेवल्यात. आता क्लीन चिटवर नाकारायचा अधिकार हा जनतेचा आहे आणि तो ह्या महानगरपालिकेत दिसेल. शेवटचे 2 घेऊया प्रश्न, कारण पुढे लोकमान्य नगरला जायचंय. बघा, प्रत्येक स्तरावर वेगळ्या वेगळ्या युत्या आणि महाआघाड्या जाहीर होणार आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये. पण जेवढा घोळ, जसा मिंदेंची टोळी आणि काँग्रेस एकत्र आली, तसा होणार नाही. आणि तुम्हाला आश्वासित करतो एवढीच गोष्ट, की जी काही आम्ही आघाडी करू ती ह्या शहराची हिताची असेल आणि एक विजन घेऊन पुढे जाणार असेल. मुझे लगता है मैंने ये बात परसों ट्विटर पे भी कही है, सोशल मीडिया पे भी कही है. एक तो किसी का भी, फिर वो मास्क हो, घूंघट हो, नकाब हो, हिजाब हो, किसी भी इंसान को उस महिला को हाथ लगाने का अधिकार नहीं है. उसका धर्म कोई भी हो, जाति कोई भी हो, कारण कोई भी हो. ऐसे कोई फोटो के लिए खींचना, मास्क निकालना, नकाब निकालना, अगर वो हिजाब नहीं तो N95 पहन के जाती, N95 नहीं तो घूंघट पहन के जाती, पल्लू पहन, यानी जो पदर हम कहते हैं. तो ये महिला ने क्या पहनना चाहिए या ना पहनना चाहिए, ये कोई भी इंसान दूसरे इंसान उनको कह नहीं सकता. और मुझे लगता है यही लाइन है, उसके आगे कोई लाइन नहीं. अंबादास दानवेजी कुठच्या पक्षाचे आहेत? आता त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे बोलायला पाहिजे ते का नाही बोलत आहेत? बघा, आम्ही सातत्याने हा विषय लावून धरलेला आहे आणि हाच नाही तर अनेक विषय, जसं संजय शिरसाट त्यांचा व्हिडिओ आला होता ना, त्याच्यात तर तुम्ही पाहिलं असेल, तुमच्याच चॅनलने दाखवलं पण होतं की बॅगा पैशाच्या घेऊन बसलेत. आम्ही आंदोलन करतोय, त्याच्यावर बोलतोय, आणि म्हणून मी सांगितलं ना की आम्ही आमचं काम करत असतो, आपण पण मीडिया म्हणून ते दाखवत आहे. पण ज्या सरकारनी, म्हणजे मी हे परत परत तुम्हाला का सांगतोय, भाजपचं एकच प्रॉमिस होतं त्यावेळी, आणि भाजप आणि आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा आम्ही जेलमध्ये असू, लाठ्या काठ्या का खाल्ल्या होत्या आमच्या कार्यकर्त्यांनी, भ्रष्टाचार विरोधात आम्ही आंदोलन करत होतो. आणि हेच आता भाजप, त्यांना उद्धव ठाकरे नको आहेत, पण सगळे जगातले भ्रष्टाचारी पाहिजेत आणि ते सोबत घेऊन बसतात. अजून थोड्या वेळ थांबा, आपण पुढचं कळत जाईल. हे तर सिर्फ ट्रेलर आहे. चलो, धन्यवाद. आता पुढे लोकमान्य नगर, आणि आता आपण एक टॉस करूया तुमच्या दोघांमध्ये. ये सारी अलायंस की बातें, ये राजनीतिक बातें हैं, बातें चल रही है, जैसे ही होते सबको पता चलेगा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.